मित्रांनो, एकदा अमेरिकन नेव्हीच्या वॉरशिपने रशियाच्या एका सबमरीनला चारी बाजूनी घेरले होते। मी बोलणं करतोय 1962 मध्ये झालेल्या क्युबन मिसाईल क्रायसिसबद्दल, ज्या कारणामुळे जवळजवळ ऑलमोस्ट वर्ल्ड वॉर होता राहून गेला। कारण त्यावेळी आमनासामना होता दोन अशा देशांचा जे की त्यावेळी सुपर पॉवर बनण्याचा विचार करत होते आणि त्या कारणामुळे ते एकमेकांना कायमचे संपवण्याचा प्लॅनसुद्धा बनवत होते। बस याच गोष्टीमुळे अमेरिकन नेव्हीच्या वॉरशिपने क्युबन वॉटरमध्ये रशियन सबमरीनला चारी बाजूनी घेरून टाकले होते। आणि योगायोगाची गोष्ट ही होती की त्यावेळी रशियन सबमरीनचा कॉन्टॅक्ट त्यांच्या हेडक्वार्टरसोबत तुटून गेला होता। त्यामुळे रशियन सबमरीनच्या कॅप्टनला असे सुद्धा वाटले की युद्ध सुरू झाले आहे, त्याच्यामुळे आपल्या रशियन हेडक्वार्टरसोबत कॉन्टॅक्ट तुटला आहे। सबमरीनच्या कॅप्टनने बाकी सगळ्या सिनियर्स ऑफिसर्सला सांगितले आपल्याला न्यूक्लिअर टॉर्पेडो लॉन्च करणे गरजेचे आहे, परंतु दुसऱ्या दोन ऑफिसरने सांगितले की आपल्याला थोडा वेळ वेट करणे गरजेचे आहे। आणि नशिबाने थोड्या वेळाने त्यांचा कॉन्टॅक्ट रशियन हेडक्वार्टरशी झाला। त्यावेळी त्यांनी सांगितले की घाबरण्याचे काहीही कारण नाही, तुम्ही तुमची पोझिशन तिथून सोडू शकता। त्यानंतर ते सबमरीनने अमेरिकन नेव्हीसोबत कॉन्टॅक्ट करून तिथून जाण्याची परवानगी घेतली